नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मी आहे शुभम आणि आज आलो आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी म्हणजेच आपल्या सुंदर कोल्हापूरमध्ये. पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरचं रूप पूर्णपणे बदलून जातो. हिरवेगार डोंगर रांगा, धुक्याने झाकलेले काठ, ऐतिहासिक किल्ले, सुंदर तलाव आणि निसर्गरम्य धबधबे हे सगळं एका जिल्ह्यात अनुभवायला मिळतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरमधील टॉप 5 पावसाळी पर्यटन स्थळे दाखवणार आहे. प्रत्येक ठिकाणाचं अंतर, अंदाजे प्रवास खर्च, भेट देण्याची योग्य वेळ आणि काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या यादीतील नंबर 1चं ठिकाण पाहून तुम्ही नक्की म्हणाल हे तर एकदा तरी पाहायला हवं. आणि शेवट मी एक बोनस ठिकाणी सांगणार आहे जे अनेक पर्यटकांच्या नजरेतून सुटल. आपल्या यादीतील 5व्या क्रमांकावर आहे रंकाळा तलाव. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव पावसाळ्यात अधिकच सुंदर दिसतो. तलावाच्या काठावर फेरफटका मारताना गार वारा आणि पावसाच्या सरी मन प्रसन्न करून टाकतात. त्याचे अंतर कोल्हापूर बस स्थानकापासून सुमारे 30 किलोमीटर आहे. खर्च प्रवेश मोफत आहे. तिथे गेल्यावर काय कराल? तलावा ठिकाणी फिरणे, फोटोग्राफी, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद. 4थ्या क्रमांकावर आहे ज्योतिबा मंदिर. डोंगरावर वसलेले हे मंदिर पावसाळ्यात धुक्याच्या चादरीत हरवून जातं. इथून दिसणारा परिसर खूप सुंदर असतो. त्याचे अंतर कोल्हापूरपासून सुमारे 18 किलोमीटर आहे. त्याचा खर्च प्रवेश मोफत आहे. इथे विशेष म्हणजे धार्मिक वातावरण, सुंदर घाट रस्ता, पावसाळ्यात अप्रतिम दृश्य. 3ऱ्या क्रमांकावर आहे पन्हाळा किल्ला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला हा किल्ला पावसाळ्यात धुक्यात हरवलेला दिसतो. अंधारबावडी आणि 3 दरवाजा यांसारखी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. त्याचे अंतर कोल्हापूरपासून सुमारे 20 किलोमीटर आहे. खर्च प्रवेश मोफत आहे. आरामदायक शूज वापरा. ऐतिहासिक वास्तूंची काळजी घ्या. 2ऱ्या क्रमांकावर आहे पावसाळ्यात हा धबधबा प्रचंड वेगाने कोसळतो. आजूबाजूची हिरवाई आणि पाण्याचा आवाज मन मोहून टाकतो. त्याचे अंतर कोल्हापूरपासून सुमारे 50 ते 55 किलोमीटर आहे. त्याचा खर्च प्रवेश मोफत आहे. सूचना: पाण्याजवळ जास्त पुढे जाऊ नका. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा. आणि आता आपल्या यादीतील नंबर 1 गगनबावडा. पावसाळ्यात गगनबावडा म्हणजे धुकं, हिरवाई, घाट रस्ते आणि ढगांचा अप्रतिम संगम. प्रवासात अनेक सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि लहान धबधबे पाहायला मिळतात. त्याचे अंतर कोल्हापूरपासून सुमारे 55 किलोमीटर आहे. त्याचा खर्च दुचाकी 400 रुपये ते 600 रुपये आणि कार 1000 रुपये ते 1500 रुपये. टिप्स: सकाळी लवकर निघा. रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवा. हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करा. वेळ असेल तर दाजीपूर अभयारण्यातील भेट द्या. पावसाळ्यात येथील जंगल, धुकं आणि निसर्गाचा अनुभव वेगळाच असतो. वन्यजीव दिसण्याची शक्यता असली तरी ती निश्चित नसते. त्यामुळे शांतपणे आणि नियम पाळून फिरा. मित्रांनो, कोल्हापुरातील टॉप 5 पावसाळी पर्यटन स्थळे तुम्हाला कशी वाटली? यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी गेलात किंवा पुढे कुठे जायचा विचार करत आहात का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच भन्नाट पर्यटन स्थळाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे शुभम. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा, निसर्ग स्वच्छ ठेवा आणि जय महाराष्ट्र.